नमस्कार. आजचा आपला टॉपिक आहे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सिरियल अँड नॉन सिरियल शेड्यूल. हा टॉपिक बघण्याच्या आधी आपण काही टर्मिनॉलॉजीज बघूयात जेणेकरून हा टॉपिक समजण्यासाठी आपल्याला मदत होईल. सो फर्स्ट टर्मिनॉलॉजी इज थ्रूपुट. द नंबर ऑफ द ट्रान्झॅक्शन्स दॅट कॅन बी एक्झिक्युटेड इन गिवन अमाऊंट ऑफ टाईम इज कॉल्ड ॲज थ्रूपुट. म्हणजे काय की जेव्हा आपण एखादं ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट करत असतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन्स असतात. त्या इन्स्ट्रक्शन्स आपण दोन प्रकारांमध्ये डिवाइड करू शकतो. फर्स्ट इज डिस्क ॲक्टिव्हिटी अँड अदर इज CPU ॲक्टिव्हिटी. याचाच अर्थ काय तर जेव्हा त्याला रीड राईट ऑपरेशन करायचं आहे तेव्हा तो डिस्क वापरू शकतो आणि जेव्हा त्याला बाकीचं एक्झिक्युशन करायचं आहे तेव्हा तो CPU वापरू शकेल. आता यामध्ये डिस्क आणि CPU हे दोन्ही पॅरललमध्ये एक्झिक्यूट करू शकतात. याचाच अर्थ जेव्हा एक ट्रान्झॅक्शन डिस्क युटिलाइज करत असेल तेव्हाच दुसरा ट्रान्झॅक्शन CPU वरती एक्झिक्युशन करू शकतो. सो ह्या गोष्टीचा फायदा घेत आपण काय करणार आहोत की एकापेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन्स ॲट अ टाइम एक्झिक्यूट करते. त्याचाच अर्थ जेव्हा एक ट्रान्झॅक्शन इनपुट आउटपुट ऑपरेशन परफॉर्म करतं डिस्कवरती, दुसरं ट्रान्झॅक्शन त्याचं एक नॉर्मल एक्झिक्युशन करत असेल CPU सोबत. ओके, याच्यामुळे काय होणार आहे की जे काय एक्झिक्युशन आहे ट्रान्झॅक्शनचं ते स्पीडअप होणार आहे. आपल्याला एका पर्टिक्युलर टाईम स्पॅनमध्ये जास्तीत जास्त ट्रान्झॅक्शनचं एक्झिक्युशन कंप्लीट करता येईल. सो त्याचाच अर्थ आपल्याला जास्तीत जास्त थ्रूपुट वाढवता येईल. एखाद्या एफिशियंट सिस्टीमसाठी आपल्याला तसंही थ्रूपुट जास्तीत जास्त हवं आहे. पण हे जर आपण सिरियल एक्झिक्युशन केलं तर ह्याचं थ्रूपुट तेवढं जास्त नसेल किंवा कमी असेल ॲज कम्पेअर टू कॉन्करंट एक्झिक्युशन. बिकॉज तिथे काय होणार आहे ॲट अ टाइम एकच ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट होईल कंपल्सरी. सो इतर डिस्क ऑर CPU ह्यापैकी काहीतरी रिकामं असणार आहे कंटिन्युअसली, कारण एक ट्रान्झॅक्शन ॲट अ टाइम कुठेतरी एकाच ठिकाणी एक्झिक्यूट करू शकतो. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट थ्रूपुट. नेक्स्ट इज रिसोर्स युटिलायझेशन. आता आपल्याकडे रिसोर्स कोणते असतात, डिस्क असते आणि CPU असतं. सो हे जे दोन्ही रिसोर्सेस आहेत हे जास्तीत जास्त युटिलाइज झाले पाहिजे. मग याकरता काय करता येईल की जसं आपण आधीच एक्सप्लेनेशनमध्ये पाहिलं की ट्रान्झॅक्शनमध्ये दोन ॲक्टिव्हिटीज असतात, CPU ॲक्टिव्हिटी आणि डिस्क ॲक्टिव्हिटी. सो ॲट अ टाइम आपण डिस्क आणि CPU दोन्ही वापरू शकतो जेव्हा आपण ट्रान्झॅक्शन्स कॉन्करंटली एक्झिक्यूट करू तेव्हा. सो जेणेकरून काय होईल की हे रिसोर्सेस आपण जास्तीत जास्त वापरू. आणि हे जर आपण सिरियल शेड्यूल केलं तर सिरियल शेड्यूलने एक्झिक्यूट केलं तर काय होईल की ॲट अ टाइम एकच ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट होतं आहे, त्याच्यामुळे रिसोर्स युटिलायझेशन जास्त नसणार आहे, ते कमीच असणार आहे. कारण कोणतरी ॲट अ गिवन पिरियड ऑफ टाईम ते आयडल असणार आहे. ओके, इदर CPU ऑर दी डिस्क. So this was about resource utilization. Next is the waiting time. Waiting time म्हणजे काय? The total amount of time for which the process waits for the CPU to be assigned is called as the waiting time. Okay? याचाच अर्थ काय की जेव्हा एखादा प्रोसेस सिस्टीममध्ये येतो तेव्हापासनं त्याचं पूर्ण एक्झिक्युशन कंप्लीट होईस्तोपर्यंत त्याला जितका वेळ सिस्टीममध्ये थांबावं लागलं, जेव्हा तो काहीच करत नव्हता, म्हणजे तो फक्त वेट करत होता, तो दुसरं काही एक्झिक्यूट करत नव्हता, याला म्हणतात वेटिंग टाईम. ओके, एखाद्या एफिशियंट सिस्टीमसाठी आपल्याला वेटिंग टाईम कमीत कमी असला पाहिजे. सो जर आपण कॉन्करंट एक्झिक्युशन करत असू तर आपण कॉन्करंट एक्झिक्युशन करत असू तर आपल्याला वेटिंग टाईम रिड्यूस करता येईल. याचाच अर्थ काय तर सिस्टीममध्ये दोन प्रकारच्या किंवा वेगळ्या प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स असतात. काही ट्रान्झॅक्शनला कमी वेळ लागतो एक्झिक्युशनला, काहींना जास्त वेळ लागतो. सो एखादं जर जास्त वेळ लागणारं ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट होतं आणि आता सपोज त्याला एक्झिक्यूट नाही करायचं, त्याला इनपुट आउटपुट ऑपरेशन्स कॅरी आउट करायचं, सो त्यावेळी CPU कसं असणार आहे तर रिकामा असणार आहे. तर मग दुसऱ्या एखाद्या ट्रान्झॅक्शनला आपल्याला एक्झिक्युशनसाठी चान्स देता येईल. याने काय होईल तर वेटिंग टाईम कमी होईल. ओके, पण सिरियल शेड्यूलमध्ये वेटिंग टाईम आपल्याला नाही कमी करतात, कारण तिथे ॲट अ टाईम एकच ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट करत असतं. त्याच्यामुळे जर बाकीच्या काही लहान ट्रान्झॅक्शन सिस्टीममध्ये
प्रेझेंट असतील तर त्यांना खूप वेळ वाट पाहावी लागते त्यांचा टर्न येऊस्तोपर्यंत. Now next is response time. Response time म्हणजे काय? The difference between the arrival time and the time at which the process gets the CPU for the first time is called as the response time. म्हणजेच काय की एखादा ट्रान्झॅक्शन जेव्हा सिस्टममध्ये येतो एक्झिक्युशनसाठी तेव्हापासनं ते जेव्हा त्याला पहिल्यांदा CPU मिळतो एक्झिक्युशनसाठी दॅट इज कॉल्ड इट्स रिस्पॉन्स टाईम. म्हणजेच इन शॉर्ट तो काय करत असतो, तो CPUसाठी वेट करत असतो आणि त्याला तो काही वेळानंतर मिळतो. सो हा जो वेळ आहे तो आल्यापासनं ते त्याला पहिल्यांदा CPU मिळूच तोपर्यंत याला आपण म्हणतो रिस्पॉन्स टाईम. एखाद्या एफिशियंट सिस्टीमसाठी रिस्पॉन्स टाईम कमीत कमी असला पाहिजे. ओके, सो ह्या झाल्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज. आता नेक्स्ट आहे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सिरियल शेड्यूल अलॉंग विथ देअर डिफरन्सेस. नाव फर्स्ट इज थ्रूपुट. सिरियल शेड्यूलसाठी थ्रूपुट लो असणार आहे आणि कॉन्करंट शेड्यूलसाठी थ्रूपुट जास्त असणार आहे. का? कारण कॉन्करंट शेड्यूल ॲट अ टाइम मोर दॅन वन ट्रान्झॅक्शन्सला एक्झिक्यूट करायला परमिशन देतो, पण सिरियल ट्रान्झॅक्शन ॲट अ टाइम एकच ट्रान्झॅक्शन पण सिरियल शेड्यूल ॲट अ टाइम एकच ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट करतो. नेक्स्ट इज रिसोर्स युटिलायझेशन. नाव सिरियल शेड्यूलमध्ये लो रिसोर्स युटिलायझेशन असतं, whereas concurrent शेड्यूलमध्ये हाय रिसोर्स युटिलायझेशन असतं. ओके, याचाच अर्थ काय? शेड्यूल एक्झिक्यूट होत असतात तेव्हा हे जे रिसोर्सेस आहेत ते पुरेपूर त्याचा वापर केला जात नाही. म्हणजे सिरियल शेड्यूलमध्ये रिसोर्स युटिलायझेशन जास्तीत जास्त होत नाही कारण ॲट अ टाइम एकच ट्रान्झॅक्शन एक्झिक्यूट होत असतं. सो एक तर CPU किंवा डिस्क कोणतरी एक ह्यापैकी रिकामं असतं नेहमी, पण ते आपण दुसऱ्या कोणत्याच ट्रान्झॅक्शनला अलोकेट पण करत नाही कारण आपण ट्रान्झॅक्शन सिरियली एक्झिक्यूट करत असतो. तेच आपण कॉन्करंट एक्झिक्युशनमध्ये बघितलं तर मोर दॅन वन ट्रान्झॅक्शन्स ॲट अ टाइम एक्झिक्यूट होत असतात, त्यामुळे रिसोर्स युटिलायझेशन जास्तीत जास्त असतं. या केसमध्ये कमीत कमी वेळा CPU किंवा डिस्क रिकामे असतात. नेक्स्ट इज वेटिंग टाईम. सिरियल शेड्यूलमध्ये वेटिंग टाईम जास्त असतो, वेरस कॉन्करंट शेड्यूलमध्ये वेटिंग टाईम कमी असतो. तसंच रिस्पॉन्स टाईम सिरियल शेड्यूल्समध्ये जास्ती असतो आणि कॉन्करंट शेड्यूलमध्ये कमी असतो. त्याचाच अर्थ की ट्रान्झॅक्शन्सला जास्तीत जास्त वेळ सिरियल एक्झिक्युशन असताना थांबावं लागतं आणि कॉन्करंट एक्झिक्युशनमध्ये तोच टाईम त्यांचा कमी होतो थांबण्याचा. आता सिरियल शेड्यूलचं एकच खूप मोठं इम्पॉर्टन्स आहे की तो डेटा कन्सिस्टन्सी गॅरंटी करतो, राईट. आणि कॉन्करंट शेड्यूलचं एकच डिसएडव्हान्टेज आहे की तो डेटा कन्सिस्टन्सी गॅरंटी करत नाही. आता तसं कन्सिस्टन्सी पाहायला गेलं तर खूप महत्त्वाची आहे, पण बाकीचे सगळे ॲडव्हान्टेजेस बघता कॉन्करंट शेड्यूलचे आपण डेटा कन्सिस्टन्सी थोडीशी दुर्लक्षित करणार आहोत. हे कॉन्करंट शेड्यूलचे बाकी सगळे ॲडव्हान्टेजेस असले तरीसुद्धा डेटा कन्सिस्टंट ठेवण्यासाठी त्याला थोडंसं जास्त एक्स्ट्रा अजून काम करावं लागतं. याचाच अर्थ जर आपण पूर्णपणे ऑपरेटिंग सिस्टीमवर डेटा कन्सिस्टन्सीची रिस्पॉन्सिबिलिटी दिली तर ती पूर्ण होत नाही, डेटा इनकन्सिस्टंट राहतो. पण असं होऊ नये म्हणून डेटाबेस स्वतः कन्सिस्टन्सीची काळजी घेत कॉन्करन्सी कंट्रोल कंपोनंटला हे काम दिलेलं आहे, जेणेकरून तो काळजी घेतो की डेटा इनकन्सिस्टन्सी होऊ नये. एंड ऑफ द डिस्कशन आपण या कन्क्ल्युजनला पोहोचतो की कॉन्करंट शेड्यूल कधीही फायदेकारक आहेत सिरियल शेड्यूलपेक्षा. सो आपण इथेच थांबूयात. थँक्यू.